नमस्कार. आज आपण गरम मसाला करतो आहे. अर्धा किलो धण्याचा गरम मसाला करतो आहे. हे अर्धा किलो धने घेतले आहेत. हे 50 ग्राम काळी मिरी घेतली आहे. हे 50 ग्राम लवंग घेतला आहे. हे 25 ग्राम दालचिनी आणि 25 ग्राम शहाजिरा, 25 ग्राम खसखस आणि 5 ग्राम वेलची, हिरवी वेलची आणि 5-6 पानं घेतलेले आहेत, तमालपत्रांची पानं. आता आपण प्रथम हे धने भाजून घेऊया. आपण आता कढईमध्ये तेल घातले आहे. ते तेल जरा गरम झाले की आपण धने घालायचे कढईमध्ये. आता ते चांगले भाजून घ्यायचे, खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचं चांगलं. आता धने चांगले खरपूस भाजून झाले आहे. आता आपण काळा मिरी घातली आहे भाजायला. त्यातच आपण लवंग घातला आहे आणि दालचिनी घालायची. आता हे चांगलं परतून घ्यायचं सर्व मिळून. आता वेलची घालायची. आता हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं. आता आपण जे दाखवले तुम्हाला वाटीमध्ये जे होते ते गरम मसाले सगळे आपण भाजतो आहे. आणि थोडं मीठ पण घालायचं भाजताना मसाल्यामध्ये. आणि खसखस शेवटी घालायचं लास्ट. आता आपण सर्व मसाले, धने ते सर्व आता एकत्र केले आहेत. आता आपला सर्व मसाला चांगला भाजून झालेला आहे. आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया. आता आपण मिक्सर वाटून घ्यायचा. आपला मसाला तयार झालेला आहे. घरभर मस्त सुवास पसरलेला आहे. तुम्ही पण हे करून बघा आणि मला कमेंट करा. थँक्यू.